सुरुवात करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर फर्स्ट लेअर पहिला हात अगदी हलका कवर करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा हात हलका मारून घ्यावा लागतो. त्यानंतर तिसरा हात आपण फिनिशिंगचा फायनल हात देणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या डेटिंग पेंटिंग विभागामध्ये. तर आज आपल्याकडे आली आहे टोयोटाची कोरोला कार. तर तिचे फेंडर्स आहे आणि बॉनेटमध्ये थोडासा डेंट असल्याने तो आपण आता डेंट काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला पार्ट हा वेगळा करून घ्यावा लागतो. वेगळा करून झाल्यानंतर आपण त्या बॉनेटचे डेंटचे जागेवरच काम करणार आहोत. डेंट काढून झाल्यानंतर आपण फेंडर हा बाजूला घेऊन फेंडरचे आपण जागेवर डेंट करणार आहोत वेगळ्या बाजूला. तर त्याचे फिनिशिंग हे व्यवस्थित झाले पाहिजे असा आमचा जास्त प्रयत्न असतो. त्याचे फिनिशिंग झाल्यानंतर आपण त्याला पार्ट तो व्यवस्थित पुन्हा त्या कारला बसवून फिटिंग वगैरे करून घेतल्यानंतर आपण ड्राय सँडिंगचा वापर करून घेणार आहोत. ड्राय सँडिंग आपण पुट्टी भरायच्या आधी ड्राय सँडिंग हा यूज करावा लागतो. ड्राय सँडिंगमुळे आपल्याला पुट्टी वगैरे व्यवस्थित भरता येते. त्या पद्धतीने आपण व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेणार आहोत. त्यानंतर तो पार्ट पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित ड्राय सँडिंग करून झाल्यानंतर, जेणेकरून पुट्टी अगदी व्यवस्थित आपल्याला तिथे भरता येईल. अगदी योग्य पद्धतीने पुट्टी तिथे भरता आली पाहिजे. भरून झाल्यानंतर आपण त्याला ड्राय सँडिंग करणार आहोत. ड्राय सँडिंग करून झाल्यानंतर आपण त्याच्यावर प्रायमरची आपण लेअर कवर करणार आहोत. तर हे सगळं करताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी एडिटिंग, स्क्रिप्ट, लिखाण हे सर्व त्याच्यामध्ये आम्हाला रचना करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि पुढे शेअर कराल. तर आपल्याला यातून शिकायलासुद्धा बरंच काही मिळेल. आणि ते आपण शिकणार असाल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देऊन ठेवत आहे, कॉन्टॅक्ट नंबर. त्यामुळे आपण मला विचारू शकता आणि मी आपल्याला सांगू शकेन. जिथे जिथे काही अडचण येत असेल तिथे मी तुम्हाला सर्व माहिती द्यायचा प्रयत्न करेन. तर आता हे फिनिशिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण वॉटर पेपरचा यूज करून वॉटर पेपर सँडिंग करणार आहोत. त्यानंतर आपण आता प्रायमर, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे प्रायमर वगैरे मारायचं आहे. त्यासाठी आपल्याला तो जेवढा भाग प्रायमर आपण करणार आहोत तेवढा भाग सोडून बाकी इतर ठिकाणी आपण मास्किंग करून घेणार आहोत की तिथे आपल्याला प्रायमर व्यवस्थित योग्य पद्धतीने मारता यावा. प्रायमर मारून झाल्यानंतर आपण ते फिनिशिंग पाहू शकता. फिनिशिंगसुद्धा अगदी छान दिसते. आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेकपुट्टी हा फायनल व्यवस्थित करून घ्यावी लागते. त्यानंतरसुद्धा आपण आता वॉटर पेपरचा यूज करून वॉटर सँडिंग करणार आहोत. वॉटर सँडिंग झाल्यानंतर आता आपण पेंटसाठी तयार झालेली आहे गाडी. त्यासाठी आपण आता कलर मॅचिंगसुद्धा करणार आहोत. कलर मॅचसुद्धा करून घेणं फार गरजेचं असतं. सर्वात मुख्य भाग आहे हा. कलर मॅचिंग करून घेणं झाल्यानंतर आता आपण पूर्ण मास्किंग टेप करून घेतलेला आहे 2 पार्ट कवर करण्यासाठी.
आता मास्क वगैरे लावून घेऊ. ते झाल्यानंतर आपण आता पेंटिंगसाठी सुरुवात करणार आहोत. तर पेंटिंग सुरुवात करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर फर्स्ट लेअर पहिला हात अगदी हलका कवर करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा हात हलका मारून घ्यायला लागतो. त्यानंतर तिसरा हात आपण फिनिशिंगचा फायनल हात देणार आहोत. ते झाल्यानंतर आपण आता कोटिंग, त्यामध्ये स्टँडर्ड कोटिंग आपण वापरतो. अगदी मिरर फिनिशिंगचं कोटिंग असतं आपल्याकडे. त्यामुळे कारला एक वेगळा नवी कार असल्यासारखं त्याला फील मिळतं आणि अतिशय चांगल्या दर्जाचं आपल्याकडे जे असतं ते मटेरियल सर्व उत्तम दर्जाचं आपण वापरतो. आणि आपल्याकडं जे येणाऱ्या कार्स असतात त्या अगदी सिलेक्टिव्ह असतात. त्यामुळं आपल्याला उच्च दर्जाचे मटेरियल आपल्याला वापरत असतो. त्यामुळे आपल्याला क्वालिटी मेंटेन करताना कोणतीही अडचण येत नाही. आणि आपल्याकडे कार्स ह्या वेटिंगला असतात, बुकिंग असतात. त्यामुळे आपल्याकडे कार आमच्याकडे येत असतात त्या वेटिंग आणि बुकिंगमधून येतात. त्यामुळे कामाची क्वालिटी आम्हाला ही व्यवस्थित द्यावीच लागते. हे अगदी फिनिशिंग झाल्यानंतर आपल्याला याच्यावरचा ग्लॉस आपल्याला अनुभवायला मिळेल. अगदी जसं कंपनीमध्ये काम होतं त्याच पद्धतीने आपल्या कंपनीकडे काम होतं. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू नव्या